नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंती या चॅनलमध्ये आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हलिंग व्लॉग सीरीजच्या डे 2 चा पार्ट 1. दिवस दुसरा. आम्ही सकाळी आवरून 9 वाजता परा रोड पाहण्यासाठी निघालो. परा रोड हा फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही तेथे पोहोचल्यानंतर फोटोशूट करून आपल्या सेकंड लोकेशनवरती जाणार आहोत. आपलं सेकंड लोकेशन आहे मंगेशी मंदिर. मंगेशी मंदिर हे गोव्यातील फोंडा तालुक्यातील मंगेशी गावात स्थित आहे. हे मंदिर पणजीपासून 21 किलोमीटर व मडगावपासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आम्ही थर्ड लोकेशनवरती जाणार आहोत. पोर्तुगाली लोक गोव्यामध्ये ना 450 वर्ष इथं त्याने राज्य केलेलं आहे. 1510ला ते गोव्यात आले. 1961 पर्यंत राज्य केले आणि त्या लोकांनी ह्या चर्चेस बांधलेल्या आहेत. सर्वात जुनी चर्च त्याला 420 वर्ष पूर्ण झालेली आहे. बॅझिलिका द बॉम्ब जीजस या चर्चचं नाव. बॉम्ब म्हणजे बेबी, एक छोट्या बाळावरती आधारित चर्च आहे. कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे चर्चचं 1594ला. 1605ला ही चर्च कंप्लीट केली. 11 वर्ष लागली चर्च बांधण्यासाठीच. पण सेंट झेवियर्स हे स्पेन कंट्रीचे फादर होते, स्पॅनिश. गोव्यामध्ये आले आणि इथं त्याने ख्रिश्चन धर्माचा प्रचार स्टार्ट केला. कारण गोव्यामध्ये कॅथलिक लोक नव्हते, सगळे हिंदू किंवा मुस्लिम्स. पण जेव्हा सेंट झेवियर्स आले त्यावेळेनं ख्रिश्चनिटी स्प्रेड झाली. लॉट्स ऑफ पीपल कन्वर्ट केले. ते इथं गोव्यामध्ये 10 वर्ष राहिले. नंतर ते जपानला गेले. इंडोनेशिया, मलेशिया आणि श्रीलंका या सगळ्या कंट्रीमध्ये त्यानं ख्रिश्चन धर्माचा प्रचार स्टार्ट केला. शेवटी चायनाला जात होते. वाटेत ते आजारी पडले आणि चायनामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. 3 डिसेंबर 1552 ते वारले. वारल्यानंतर त्याला चायनामध्ये दफन केलं. त्याची इच्छा होती, त्यानं सांगितलं जर मी कुठेही जरी वारलो, माझी अस्थिया जी आहे ती फक्त इथं गोव्यात पाहिजे. त्यामुळे त्याची बॉडी 3.5 महिन्यानंतर ओपन केली चायनाला आणि ओपन करून बघितलं ते फाउंड दॅट इज बॉडी वॉज फ्रॅश. बॉडीला काही चालेलं नव्हतं. तिथून बॉडी गोव्यात आले. बघ, त्याचा रिअल फोटो आहे. अजूनही बॉडी अशी आहे. आपण चाललोय गोव्यातल्या एका खास आणि शांत बेटावर, दिवार आयलँड. धावपळीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर अनुभव. चला मग सुरू करूया आपल्या या खास सफरीची गोष्ट. दिवार बेटावर जायचं असेल तर स्थानिक लोक जसं म्हणतात तसं जेट्टी म्हणजेच बोटीनं जावं लागतं. फक्त 10 रुपये प्रति गाडी, अगदी परवडणं. छोटासा प्रवास पण खूपच सुंदर. समोर शांत नदी, थोडीशी गार वाऱ्याची झुळूक आणि मनात एक वेगळीच उत्सुकता. बेटावर पाय ठेवताच एक वेगळंच वातावरण जाणवलं. कुठेही गर्दी नाही, गाड्यांचा आवाज नाही, फक्त निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि जुनी पोर्तुगीज स्टाईलची घरं. एखाद्या चित्रपटात आल्यासारखं वाटत होतं. कुठे आम्ही एकदम शांत जागा शोधली, नदीकाठचा सुंदर स्पॉट. आणि मग सुरू झाला आमचा खास कार्यक्रम. स्वतःची मॅगी स्वतःच्या हाताने. छोटा बुटेन गॅस काढला आणि मॅगी शिजवायला घेतली. एवढ्या शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात मॅगी खाण्याचा अनुभवच काही वेगळा होता. मॅगी खाल्ल्यानंतर आम्ही तिथेच बसून थोडा वेळ रिलॅक्स केला. फोटो काढले, काही मजेशीर रील्स शूट केल्या आणि त्या शांततेत मन निवडून गेलं. मग संध्याकाळ झाली आणि आम्ही पुन्हा जेट्टीने रूमकडे परतलो. पण या छोट्याशा ट्रिपनं खूप काही दिलं. शांतता, मजा आणि आठवणीत राहणारे काही क्षण. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत स्ट्राईक कसिनोला. हे कसिनोच ऑफिस आहे. आता एंट्री करून आत जाऊ. तुम्ही तुमच्या मुलांना आणलं असेल तर त्यांच्यासाठी किड्स प्ले एरिया आहे. आपण शिड्यांनी खाली जातानाच तुम्हाला सेलिब्रिटीचे फोटो दिसतील. 21 वर्षापेक्षा कमी लोकांना अलाउड नाही आहे. या पान शॉपमध्ये विविध प्रकारचे पान भेटतात. हे पान घेण्यासाठी काउंटरवरून पॅन कुपन आणावं लागेल, तेव्हा आपल्याला पान मिळेल. हे आहे बुफे सेक्शन. इथे आपल्या जेवणाची सोय केली आहे. इथे ब्रेडचे 4 ते 5 व्हरायटीज आहेत.
हे आहे सॅलड सेक्शन. इथे सुद्धा खूप सारे ऑप्शन आहे. तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. मी एक करून दाखवतो. इथून नॉनव्हेज सेक्शन चालू झाला. इथेही खूप सारे पदार्थ आहेत. तुम्हाला त्यांचे नाव दिसतीलच. या खूप साऱ्या प्रकारच्या पेस्ट्रीज आहेत. वरती लाडू देखील ठेवले आहेत. इथे फ्रेश फ्रूट्स कट करून ठेवले आहे. 2 फ्लेवरच्या आईस्क्रीम देखील आहे. आम्ही जेवण करत होतो तितक्यात त्याचा डान्स चालू झाला. तुम्ही पण पहा.
पुढचा व्लॉग जरा स्पेशल आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.